पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ही घटना आहे मित्रांनो. कसं होतं की विवाहित तरुण पत्नीच्या जाचाला कंटाळून हा आत्महत्या करतो. आता प्रश्न हा निर्माण होतो की पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणे, गळफास घेणे हेच फक्त पर्याय असू शकतात का? याच्यावर दुसरे काही पर्याय नाही का? मराठीमध्ये खूप सुंदर असा शब्द आहे पर्याय. त्याचा आपण वापर का करत नाही? कारण आपण फार इनोसंट असतो, फार सेन्सिटिव्ह असतो आणि त्याच्यामुळं या पर्याय शब्दाकडे आपण जाऊ शकत नाही. हायपर टेन्शन असतो आणि मग काहीतरी आपण आपल्या जीवाचं बरं वाईट करून बसतो. मित्रांनो, 3 ऑगस्ट 2025 रोजी मी याच चॅनेलवर एक याच धर्तीवरचा व्हिडिओ टाकलेला होता आणि त्या व्हिडिओचं नाव होतं पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या. याच धर्तीवर आहे तो. आणि त्यामध्ये मी असं म्हटलं होतं मित्रांनो की अलीकडे या प्रकारच्या बातम्या, पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या, या प्रकारच्या बातम्या माध्यमांमध्ये अलीकडे खूप प्रकारे, खूप मुबलक प्रमाणामध्ये येणार आहेत. याचं कारण काय आहे? याचं कारण एकच आहे की बदलणारी समाजव्यवस्था. आणि या बदलणाऱ्या समाजव्यवस्थेने अलीकडे पूर्वी कसं होतं की पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केली, आजही आहे, नाही असं नाही, पण पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या अशी कुठेही बातमी दिसत नव्हती. पण अलीकडे त्याचं प्रमाण वाढले. बदलणारी समाजव्यवस्था. आणि त्याचबरोबर काय होतं की हा जो कायदा नावाचा जी काही गोष्ट आहे, ही कायदा नावाची गोष्ट ही स्त्रियांच्या बाजूने असते. स्त्रियांकडे हा कायदा सॉफ्ट कॉर्नरने बघतो आणि त्यामुळं ही जी काही बदलणारी समाजव्यवस्था मी जे म्हणतोय ते हेच आहे. स्त्रियांकडे ज्या वेळेला सॉफ्ट कॉर्नरने बघितलं जातं त्यावेळेला स्त्रीला माहीत असतं की आपण काही केलं, कसंही केलं तरी कायदा आपल्या बाजूने असणार आहे. पण प्रत्येक घटनेमध्ये मंडळी असं नसतं. आज आपण मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये जी सत्य घटना पाहणार आहोत. या सत्य घटनेचं नाव आहे विवाहित तरुण आत्महत्या का करतो. तर चला बघूया, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण याच्यामध्ये अनेक क्वेश्चन मार्क्स आहेत. नेहमीप्रमाणे नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा. आणि मंडळी, ते बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, कारण माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत प्रथम येऊन पोहोचेल. फार इंटरेस्टिंग असा हा व्हिडिओ आहे. तर चला आपण बघूया आता नेमके जे काही क्वेश्चन मार्क पडणार आहेत, या क्वेश्चन मार्कची आपल्याला उत्तरे मिळतात का ते आता आपल्याला बघायचं आहे. तर चला खऱ्या अर्थाने आता व्हिडिओला सुरुवात करूया. आता मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करायचं म्हणजे ही एक कहाणी आहे, ही एक सत्य घटना आहे. आता या सत्य घटनेमधील जी काही पात्र आहेत त्या पात्रांना आपल्याला नावं देणं फार गरजेचं आहे. तर हा जो या घटनेचा जो काही याच्यातील एक पात्र आहे, मुख्य पात्र, ते त्याला आपण राज असं नाव देऊ. तर हा राज आणि त्याची पत्नी, त्याच्या पत्नीला आपण राणी असं नाव देऊ. आणि अजून काही पात्र येणार आहेत पुढे मंडळी, त्याची नावं आपण पुढंच देऊया, त्यांचं नामकरण पुढे करूया. क्रमावार जे काही नामकरण करायचं ते करूया. छानपैकी संसार चालू असतो. 13 वर्षाची एक मुलगी असते, छोटा एक मुलगा असतो. अशा प्रकारे म्हणजे जवळजवळ यांच्या लग्नाला मंडळी काहीतरी 13 वर्षाची मुलगी म्हणजे 14-15 वर्ष नक्कीच झालेली आहेत. आणि 14-15 वर्षाची हे लग्नाला झाल्यानंतर ही जी काही बाया आहे, ही राणी, तिचं जरा डोकं फिरतं. आता ते कसं फिरतं, त्याचे काय परिणाम होतात तेच आपल्याला या व्हिडिओमधून पाहायचे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. आता वेळ आली मंडळी तिसरं पात्र आपल्याला समोर आणण्याची.
तर एवढ्या वर्षानंतर 14-15 वर्षानंतर ही जी काही राणी आहे हिच्या आयुष्यामध्ये एक पुरुष येतो आणि त्या पात्राला आपण अरुण असं नाव देऊया. तर हा अरुण येतो. मुळात काय होतं की ही जी राणी आहे ही राणी चाकणला एका कंपनीमध्ये काम करत असते आणि हे तिचं काम करणं, ही तिचं जॉब करणं, हा जो पती आहे राज, त्याला ते मान्य नसतं. ते का मान्य नसते? ती जॉब करते, घरामध्ये पैसे येतात, हातभार लागतो, एवढी सगळं चांगलं असताना, एवढी सगळी चांगली गोष्ट असताना या राजला तिचं जॉब करणं पसंत नाही आहे. कारण कुठेतरी इथे माशी शिंकत होती, याची राजला शंका येत होती. राणीचं चालणं, बोलणं, वागणं, हे सगळं जे काय आहे बॉडी लँग्वेज, याच्यामध्ये खूप काही बदल होत गेलेला होता. आणि यांच्या लग्नाला 13-14 वर्ष झालेली होती, 14-15 वर्ष झालेली होती. त्यामुळं राणीची प्रत्येक, आपल्या पत्नीची प्रत्येक हालचाल त्या नवऱ्याला माहीत असते किंवा नवऱ्याची प्रत्येक हालचाल ही बायकोला माहीत असते. त्यामुळं राणीमध्ये काहीतरी बदल झालेला आहे हे या राजला कळालं. त्यामुळं ती जी काही जॉब करत होती ती जॉबला त्याचा विरोध होता आणि या विरोधामधूनच या दोघांची वारंवार वाद होत होते, वारंवार भांडणं होत होती. या सर्व प्रकाराला कंटाळून म्हणा किंवा अजून काही तिला, त्या राणीला तिचं एम साध्य करायचा असेल, ती एक दिवस ह्या 13 वर्षाच्या मुलीला घेते आणि घरातून निघून जाते, घर सोडून निघून जाते. आणि पुढे तिचा जो काही प्रियकर आहे अरुण, त्याच्याबरोबर राहते. 4 दिवस गेले, 5 दिवस गेले. त्याच्यानंतर काय केलं, या राजने पोलीस ठाण्यामध्ये एक तक्रार नोंदवली की माझी 13 वर्षाची आमची नावाची मुलगी ही 4 दिवसापासून 5 दिवसापासून बेपत्ता आहे. आणि ही बातमी राणीपर्यंत गेली की या मुलीच्या वडिलांनी म्हणजे राजने पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवलेली आहे की माझी मुलगी बेपत्ता आहे. आणि त्यामुळं ही राणी मुलीला घेऊन पोलीस ठाण्यामध्ये आली आणि पोलीस ठाण्यामध्ये जो काही जबाब दिला तिने, तो जबाब ऐकून अगदी पोलीस चक्क भांबावून गेले. तिने जबाब दिला की मुलगी बेपत्ता नाही, मुलगी माझ्याबरोबर आहे आणि मी तिची आई आहे. ती माझ्याबरोबर आहे, ती बेपत्ता नाही. आणि माझे अरुण नावाच्या एका इसमाबरोबर प्रेम संबंध आहे आणि मी त्याच्याबरोबर राहते, पुढे आम्ही लग्न करणार आहोत वगैरे 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 असं सांगून ही राणी त्या मुलीला घेऊन पोलीस स्टेशनमधून निघून गेली. आता मित्रांनो, कसं होतं की प्रश्न हा पडतोय की 13, 14, 15 वर्ष झाली त्यांच्या लग्नाला, पती जिवंत आहे, 2 मुलं आहेत, एवढं संसार चालू होता. आणि एवढं सगळं असताना आता ह्या अरुण बरोबर ही राणी लग्न करणार किंवा प्रेम करते किंवा एकत्र राहते, ठीक आहे, आपण म्हणूया लग्न करणार, ते कितपत शक्य आहे? तिने हा जो काय लग्नाचा घाट घातला होता तो कितपत सक्सेस होणार आहे? पहिला नवरा जिवंत असताना त्याला घटस्फोट दिल्याशिवाय किंवा त्याने तिला घटस्फोट दिल्याशिवाय ती अरुण बरोबर लग्न करू शकत नव्हती. हा सगळा प्रकार झाल्यानंतर किमान 15-1 दिवसांनी या राजने काय केलं की हा अरुण आणि ही राणी ज्या ठिकाणी राहत होते तिथे गेला आणि आपल्या 13 वर्षाच्या मुलीला तो घेऊन आला. याचाच अर्थ असा होतो मित्रांनो की या राजला अरुण आणि राणी कुठे राहते याचा पत्ता होता. याचाच अर्थ असा मित्रांनो की राज म्हणजे अरुण आणि राणी यांचं अफेअर आहे हे राजला माहीत होतं आणि त्यामुळंच तो तिला नोकरीवर जाण्यासाठी किंवा जॉब करण्यासाठी नकार देत होता. ही गोष्ट स्पष्ट होते. आता हा ज्या वेळेला मुलीला राज घेऊन आला त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे अरुण आणि त्या राणीने याच्या पाठीमागे तगादा लावला फोन करून की बाबा रे मला घटस्फोट दे, असं त्याची बायको म्हणायला लागली. मला घटस्फोट दे म्हणजे तू तुझा मोकळा, मी माझी मोकळी. आणि तिला जे हवं होतं ते नेमकं घडलं होतं कारण राजने तिची काय मुलगी आहे 13 वर्षाची, त्या मुलीला घेऊन तो गेला होता. त्यामुळं ती मोकळी झाली होती आणि त्यासाठीच ती राजकडे सारखा घटस्फोट मागत होती. परंतु राज घटस्फोट द्यायला तयार नव्हता. आणि जसा राज घटस्फोट द्यायला तयार नाही हे पाहिल्यानंतर या अरुणने आणि राणीने काय केलं की या राजला वारंवार धमक्यांचे फोन
सुरू केले, तुला ठार मारू, घटस्फोट दे, नाही तर तुला आम्ही ठार मारू, वगैरे वगैरे वगैरे. आणि या सगळ्या धमक्यांच्या फोनामुळं हा राज तणावाखाली आला, प्रचंड तणावाखाली आला. एकीकडं बायको दुसऱ्याबरोबर पळून गेली, घरी 2 मुलं, आणि हे सगळं प्रकरण. त्यामुळं त्यांचे बायकोचे धमकीचे फोन, घटस्फोट मागते, ह्या सगळ्या प्रकारामुळे तो फार गोंधळला आणि प्रचंड तणावाखाली आला मित्रांनो. आता कसं आहे की याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या 13 वर्षाच्या मुलीला माहीत होत्या, आणि ज्या वेळेला ती मुलगी इकडे आली, राजकडे आली, त्यावेळेला राजला या 13 वर्षाच्या मुलीने बरंच काय काय सांगितलं. म्हणजे त्यांचं प्रेम, ते असं तसं, मला ते आश्रमशाळेमध्ये ठेवणार होते आणि ते मस्त एन्जॉय करणार होते, वगैरे वगैरे, असं त्या मुलीनं आपल्या वडिलांना सांगितलं. म्हणजे या राणीचा डाव बघा, मुलीला आश्रमशाळेत ठेवायचं आणि आपल्या ह्या प्रियकराबरोबर राहायचं, असा तिचा डाव होता, जर राजने मुलीला नेलं नाही तर. आणि हे सगळं मुलीने राजला सांगितलं हो. आणि दुसरं कसं की ज्या वेळेला ही मुलगी राणीकडे होती, त्यावेळेला त्या राणीने, म्हणजे त्या आईने ह्या मुलीला दम ठोकला, बऱ्यापैकी दम ठोकला की हे तुझ्या वडिलांना सांगायचं नाही, आणि जर तू तुझ्या वडिलांना सांगितलं तर तुला आम्ही ठार करू, तुला आणि तुझ्या वडिलांनाही ठार करू. बघा, ही भारतातली, आपण माता, भारताला, आपल्या देशाला माता म्हणतो, ही माता बघा आपल्या पोटच्या मुलीला ठार करायला निघाली. कशासाठी? तर एका यारासाठी. आणि या सर्व प्रकारामुळे हा राज प्रचंड तणावाखाली आला. आणि तो प्रचंड तणावाखाली आल्यानंतर रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी या राजने बाहेर झाडाला एक दोर बांधला आणि स्वतःला फाशी लावून घेतली, स्वतःचं जीवन संपवलं. का? तर ही त्याची जी काही पत्नी आहे, ती पत्नी त्याला दम मारते किंवा त्याला ब्लॅकमेलिंग करते, घटस्फोट दे म्हणून, आणि त्यासाठी तो तणावात येऊन मंडळी त्याने स्वतःला संपवलं देखील. बरं, स्वतःला संपवल्यानंतर काय झालं का तिथं पोलिसांचा रोल आला. आता कथा जशी जशी पुढे सरकत जाईल तसा पोलिसांचा रोल शेवटी येतोच. तसा पोलिसांचा रोल आला. पोलिसांनी पाहिलं की राज झाडाला लटकलेला आहे, फाशी घेतलेली आहे, त्याचं जे तो मृत्यू पावलेला आहे. पण हे सगळं घडण्यापूर्वी मित्रांनो, या राजने एक चिठ्ठी, म्हणजे हे जे काही सगळं प्रकरण आहे ते त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, आणि ती चिठ्ठी खिशामध्ये ठेवली होती. त्या चिठ्ठीमध्ये असं होतं की माझ्या मृत्यूला कारणीभूत हा माझी बायको राणी, तिचा प्रियकर अरुण, आणि त्या अरुणचे वडील, कारण त्या अरुणच्या वडिलांचा या सगळ्या प्रकाराला सपोर्ट होता. हे माझ्या मृत्यूला कारणीभूत आहेत, असं सगळं स्पष्टपणे त्या राजने खिशामध्ये चिठ्ठी लिहिलेली होती. आणि ती नुसती लिहिली आणि खिशात नव्हती ठेवली, तर राजने गळफास घेण्यापूर्वी, आत्महत्या करण्यापूर्वी ही चिठ्ठी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित केलेली होती. आणि ज्या वेळेला ती प्रसारित केली आणि लगेच त्याने फाशी घेतली. म्हणजे ज्या वेळेला त्यांनी ती प्रसारित केली त्यावेळेला ती काही त्यांच्या कुटुंबापर्यंत किंवा इतर नातेवाईकांपर्यंत हे सगळं मॅटर गेलं. आणि आता पोलीस आले, पोलिसांनी तो मृतदेह उतरवला, पोस्टमॉर्टमला पाठवला वगैरे, हे सगळं काही झालं असेल. आणि त्याची तक्रार काय दाखल करून घ्यायला पाहिजे, आत्महत्या किंवा गळफास वगैरे अशा प्रकारची पोलिसांनी ती तक्रार दाखल करून घ्यायला पाहिजे होती. पण मंडळी, आकस्मिक मृत्यू अशा प्रकारची या पोलिसांनी आपल्या डायरीमध्ये या राजच्या मृत्यूची नोंद केली. आता एवढं सगळं ढळढळीत असताना त्याच्या खिशामध्ये चिठ्ठी सापडलेली आहे. त्या चिठ्ठीमध्ये ते मी आत्महत्या करायला कुणामुळं हे झालं, तयार झालो, कोणी मला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं, हे सगळं ढळढळीत नावं दिलेली असता पोलिसांनी मंडळी या राजच्या मृत्यूची नोंद आकस्मिक मृत्यू अशी केली. आणि ज्या वेळेला हे राजच्या नातेवाईकांना कळालं त्यावेळेला राजच्या नातेवाईकांनी तो मृतदेह घेण्यास नकार दिला. तुम्ही गुन्हा नोंदवा, पहिला गुन्हा नोंदवा, मग आम्ही ती बॉडी ताब्यात घेऊ, असं राजच्या नातेवाईकांचं म्हणणं होतं. शेवटी
6-7 तासानंतर या राजच्या जे काही कुटुंब आहे किंवा जे काही नातेवाईक आहे यांनी या पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं आणि हे ठिय्या आंदोलन केल्यानंतर मग पोलिसांनी रात्री 11 वाजता उशिरा तो गुन्हा नोंदवून घेतला. म्हणजे पोलिसांना कळायला पाहिजे ना, एक क्वेश्चन मार्क तयार होतोय की एवढं सगळं त्या राजच्या खिशामध्ये चिठ्ठी निघते, त्या चिठ्ठीमध्ये नावं सगळी आहेत, एवढं सगळं असताना ती प्रसारमाध्यमांमध्ये त्यांनी प्रसारित केलेली आहे, एवढं सगळं असताना हे पोलीस गुन्हा का नोंदवत नव्हते? 11 तास 10-11 तास 6-7 तास ज्या वेळेला याच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन पोलीस ठाण्यासमोर केलं त्यावेळेला त्यांनी गुन्हा नोंदवून घेतला. ढळढळीत सत्य होतं समोर तुमच्या, मग तुम्ही गुन्हा का नोंदवत नव्हता? याचा अर्थ काय? आता कसं होईल की राज तर गेला, मग हा खटला कोर्टात उभा राहील. आता कोर्टामध्ये जे काही पुरावे असतील, म्हणजे ती चिठ्ठी असेल राजच्या खिशातली, कारण तिच्यावरच हा गुन्हा नोंदवलेला आहे, त्या चिठ्ठीवरच गुन्हा नोंदवलेला आहे, ती चिठ्ठी असेल किंवा प्रसारमाध्यमांना ती चिठ्ठी त्यांनी राजने हे केलेली होती, ही चिठ्ठी असेल किंवा ती 13 वर्षाची त्याची जी मुलगी असेल त्या मुलीची जबानी असेल, ती सगळ्यात महत्त्वाची असेल, ह्या किंवा इतर काही त्या राजच्या आणि राणीचं जे काही मोबाईलवरचं संभाषण असेल किंवा अरुणचं ते काही संभाषण असेल किंवा त्या राणीने त्याला दिलेल्या जे काही धमक्या असतील, हे सगळं पोलीस शोधणार आणि कोर्टापुढे ठेवणार. आणि या पुराव्याच्या अभावी की या पुराव्यामुळं कदाचित हा अरुण, त्याचे वडील आणि ही राणी यांना कोर्ट सजा फरमावेल, उशिरा का होईना पण सजा फरमावेल असं आपण गृहीत धरू. मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या. आणि एक मात्र मी तुम्हाला सांगू इच्छितो की मराठीमध्ये पर्याय नावाचा एक छान शब्द आहे, त्याचा वापर करा. कारण या पर्याय शब्दाचा जर वापर केला तर आपले बरेचसे जे काही संसार आहेत ते सुरळीत होतील, बरेचसे जे काही प्रश्न आहेत ते निकालामध्ये निघतील. पण या पर्याय नावाच्या शब्दाचा वापर नक्की करा. याच नोटवर मित्रांनो आज मी इथे थांबतोय, पुन्हा येतोय येणाऱ्या रविवारी एक अशी रंजक सत्य घटना घेऊन. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल पाहत राहा, सबस्क्राईब करत राहा, चॅनलला सबस्क्राईब करत राहा, लाईक करत राहा, शेअर करत राहा. धन्यवाद.